रात्री झोपण्याआधी फक्त एक वाक्य 50 वेळा म्हटलं तर तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. तर कदाचित काही लोकांना ते हास्यास्पद वाटेल, कारण आपल्याला लहानपणापासून एकच गोष्ट शिकवली जाते: खूप मेहनत करा, खूप संघर्ष करा, तेव्हाच यश मिळतं. हो, मेहनत तर महत्त्वाची आहेच, पण एक गोष्ट आपल्याला कधी शिकवली जात नाही: आपल्या मनाची ताकद, विशेषतः आपल्या अवचेतन मनाची ताकद. रात्री जेव्हा आपण झोपायला जातो तेव्हा आपल्या मेंदूत एक खूप खास प्रक्रिया चालू होते. दिवसभर आपला कॉन्शियस माइंड म्हणजेच विचार करणारा, लॉजिक वापरणारा मेंदू खूप ॲक्टिव्ह असतो. आपण काम करतो, मोबाईल वापरतो, लोकांशी बोलतो, स्ट्रेस घेतो. पण रात्री जेव्हा आपण शांत होतो, डोळे मिटतो आणि झोपेच्या अवस्थेत जातो तेव्हा कॉन्शियस माइंड हळूहळू शांत होतो आणि त्यावेळेस सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अवचेतन मन सर्वात जास्त ॲक्टिव्ह होतं. आणि हेच अवचेतन मन आपल्या सवयी, विचार, आत्मविश्वास आणि आयुष्याची दिशा ठरवतं. म्हणून आज मी तुम्हाला एक छोटासा 7 दिवसांचा प्रयोग सांगणार आहे. हो, फक्त 7 दिवस. रात्री झोपण्याआधी मोबाईल बाजूला ठेवा, शांतपणे बेडवर झोपा, डोळे बंद करा आणि एक वाक्य 50 वेळा मनापासून म्हणा. फक्त एवढंच. ना मोठे गोल्स, ना करोडपती होण्याच्या अफर्मेशन्स, फक्त एक वाक्य. सुरुवातीला थोडं खोटं वाटेल. तुमचा लॉजिकल माइंड म्हणेल, अरे आयुष्यात तर खूप समस्या आहेत, पण एवढ्याशा एका वाक्याने काय होणार, ते कसं काय काम करेल. पण तुम्ही थांबू नका. पहिल्या दिवशी काही जाणवणार नाही, दुसऱ्या दिवशी थोडं हलकं वाटेल, तिसऱ्या दिवशी तुमच्या विचारांमध्ये बदल दिसायला लागेल आणि चौथ्या दिवसापासून तुम्हाला जाणवेल तुमच्या आत एक वेगळाच कॉन्फिडन्स निर्माण होतोय. सकाळी उठल्यावर एक भावना येईल, आज काहीतरी चांगलं घडणार आहे. कधी एखादा नवीन आयडिया येऊ शकेल, कधी एखादी योग्य संधी मिळेल, कधी एखादा योग्य माणूस भेटेल. कारण तुमची एनर्जी आणि व्हायब्रेशन्स बदलायला लागतील. जेव्हा तुम्ही हे वाक्य झोपण्याआधी बोलता आणि त्याच विचारासोबत झोपता तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड संपूर्ण रात्री त्याच विचारावर काम करत राहतं. म्हणून हा छोटासा प्रयोग आजपासून पुढचे 7 दिवस रोज झोपण्याआधी 50 वेळा. आणि 7 दिवसांनी परत या आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या आयुष्यात काय बरं बदल झाला. जर तुम्ही हा प्रयोग करायला तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, मी तयार आहे. आणि इथून पुढं असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग ते मॅजिकल वाक्य काय आहे ते आता आपण पाहूया. मोबाईल सायलेंट करा, खोलीत शांतता ठेवा आणि आरामात झोपा. डोळे हळू बंद करा, दीर्घ श्वास घ्या, हळूहळू बाहेर. पुन्हा एक दीर्घ श्वास आत आणि शरीर पूर्णपणे रिलॅक्स होऊया. तुमचा श्वास आता शांत होत आहे, तुमचं मन शांत होत आहे. आता फक्त माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. आजपासून पुढचे 7 दिवस आपण एक छोटासा प्रयोग करणार आहोत. हा प्रयोग तुमच्या मनाशी संबंधित आहे, कारण आपल्याकडे एक खूप शक्तिशाली गोष्ट आहे, आपलं अवचेतन मन. चला तर मग एक साधं पण एक शक्तिशाली वाक्य रिपीट करूया. आता हे वाक्य आहे: विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. माझ्यासोबत रिपीट करा. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. तुमचं मन आता शांत होत आहे, तुमचं शरीर हलकं होत आहे आणि प्रत्येक वेळी हे वाक्य बोलताना
तुमच्या मनात एक नवीन विश्वास तयार होत आहे. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना, प्रत्येक अनुभव तुम्हाला योग्य दिशेकडे घेऊन जात आहे. विश्व तुमच्यासाठी नवीन संधी तयार करत आहे. तुमचं मन आता सकारात्मक ऊर्जा स्वीकारत आहे. विश्व नेहमी माझ्या बाजूने काम करत 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 आहे. तुमच्या आत एक नवीन आत्मविश्वास निर्माण होत आहे. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. तुमच्या आयुष्यात योग्य लोक, योग्य संधी, योग्य कल्पना, योग्य वेळी येत आहेत. कारण विश्व नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे. आता फक्त शांत झोपा. तुमचं अवचेतन मन ही सकारात्मक ऊर्जा संपूर्ण रात्री स्वीकारत राहील आणि उद्या सकाळी तुम्ही नवीन ऊर्जा आणि आत्मविश्वासासह जागे व्हाल. शुभरात्री.
गाढ झोपा आणि लक्षात ठेवा, विश्व नेहमी तुमच्या बाजूने काम करत आहे.